सूचना अशोक पाटील आपण काय करतो आता महत्त्वपूर्ण मॅचेस सुरू झालेत बघा. जरी दोन्ही संघ खेळाडू एकमेकांचे मित्र चांगले असते पण गावाची प्रतिष्ठा पानाला लागलेली. चला संदर्भचे देखील प्रतिनिधी आलेले त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. सामना सुरू होतोय. निलेश कापसे सलामीला आलाय आणि त्याच्या सोबतीला आपण तर गणेश पाटीलला आपण पाहू शकतो. दोन अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू. 4 षटकांची मॅच ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करते. महाराष्ट्राचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे ते दाखवलं जातं बघा. क्लिटी विथ क्वालिटी अशोक पाटील ओमसाई एमटीसी. पडले संघ देखील मिलिंद पाटील आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. विजय देखील आले आहेत एक चांगले आमचे पंच त्यांचं देखील हार्दिक. जर संदर्भ गावचे जर कोणी मान्यवर आले असतील अनिल पाटील या आपलं देखील हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व अशोक पाटील. हे व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा आपण कधी आपल्याला बाहेर दिसले ना आवाज देणार आपल्याशी हस्तांदोलन करणार. अनिल पाटील एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून पण आता मात्र थोडंसं आपण मित्र बिझनेस असेल कामधंदा असेल उद्योग असेल त्याच्या माध्यमातून आपण आता थोडंसं क्रिकेटपासून दूर आहेत. वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ निर्विघ्न मे कुरु देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपत्य गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. ज्या आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी असलेल्या राकेश म्हात्रे आणि आमचे 2 बंधू ज्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. सामना सुरू होतो. गोलंदाजी मार्कवर विनोद आलाय. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट लागले क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण आपण डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये पाहू शकता. मधुला आपण मिडॉनला पाहू शकता आणि एक क्षेत्ररक्षण आपण लॉंग ऑफला आपण पाहू शकता. त्या सर्कल मध्ये सामना सुरू होतोय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण शॉट टर्मॅन पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला आपण पाहिले तर रमेश एक अतिशय सामना सुरू होतोय. विनोद गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फुल टॉस लॉफ केला यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावर पॉवर प्लेचा योग्य वापर. पंचांचा इशारा काय तो यावेळेला पाहायचा चौकार आहे की षटकार आहे. 1 मिनिट प्रसाद सहस्त्रबुद्धी आम्हाला इशारा काय करतात पाहायचंय. चौकार. षटकार आहे बरोबर. आपण आता रोप वरती पडलाय चेंडू बघा. अशोक पाटीलने चेक केलं सांगितलं आम्हाला षटकार आहे. पंच लगेच येत जा तुम्ही चेक करायच्या वेळी. षटकार आहे. अशोक पाटील 6 धावेने खातं उघडलं. पहिला चेंडू फुल टॉस. विनोद पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. यावेळेला निलेश कापसेला आपण पाहू शकता. हो ऑन साइडला आपण आता पूल करतो. यावेळेला हाईट फॅक्टर आहे त्यामुळे बचावले असतील कदाचित. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते यावेळेला. तुमच्याकडे एक व्ह्यू असणार तो 15 सेकंदात तुम्ही घेऊ शकता. खूप चांगला चेंडू होता. अपील केलं गेलं पायचीच. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन बघा. लगेच सर्व खेळाडू एकत्र आले नाहीयेत. धावसंख्या 7 आपण पाहू शकता. स्ट्राईक केला गणेश पाटील आपण पाहू शकता. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा गिरीश पाटील आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय. शॉर्ट थर्डमॅनला आपण थोडासा डीप मध्ये तैनात येतो म्हणजे चायनामॅन प्रवीण पाटीलला आपण पाहू शकता. पॉइंटला क्षेत्ररक्षण करतो अरविंद पाटील. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये शॉर्ट कव्हर रिझन मध्ये सतीशला आपण पाहू शकता. मिडॉनला आपण मधुला पाहू शकता. मिडगट रिझन मध्ये डीप मध्ये सुभाष. ऑन साइडला टर्न केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चालला. यावेळेला 1 धाव कंप्लीट केली. दुसरी होते का पाहायचं. चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळते यावेळेला आपण पाहू शकता. दसंख्या धाव फलकत आपण पाहू शकता. यावेळेला 8 धाव. समीर खूप वेगाने चेंडू त्याला एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला फेकी गेले. मॅच पडले विपक्ष अडवली 40+ मध्ये मॅच असणार आहे. कमी तिथे आम्ही शशिकांत पाटीलचं तेच असतं. विनोद पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला निलेश कापसे. एक षटकार आला त्याच्या बाळामधून पहिल्या चेंडूवर. ओ चांगला चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे
शॉट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. सतीश चेंडूची गती कमी केली, लगेच वेगाने धावले, चेंडूला थांबवलं, चेंडूला उचललं, फेकी केली आणि एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान पाटील संद 40+ विपक्ष मंगेश लेवन वाडेकर 40+ मध्ये मॅच पाहतोय आपण. विनोद फटका चांगला यावेळेला अपीस खेळले आहेत, क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका, चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेपार, षटकार. एकविरीची जत्रा सुरू झाली. अशोक पाटील आता जत्रा देखील येतील. विनोद पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म और तिकडे मारा करतो. गणेशच्या बाटपण षटकार आलाय. ओ बॅक पुढे गेलाय, स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळाला. अरविंद पाटील आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. बघा अशोक पाटील असं वाटलं की त्यांच्या डोक्यावर चेंडू जाईल, पण थोडेसे मागे धावले, थांबले आणि अंदाज घेतला आणि इथं मात्र बिग विकेट षटकाराचं प्रत्युत्तर दिले. पहिल्याच आपण तर षटकामध्ये विकेट देखील मिळाले. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला मंगेश लेवन वाडेकर 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. एक बाद 15 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समांतर. फटका खूप चांगला होता, पण थोडासा टायमिंग ना व्यवस्थित झाल्यानंतर, कारण जर आपण तर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू खेळायचं होतं पण गती मिळाली नव्हती, गती कमी केली होती, त्यामुळे फटक्यामध्ये आपण तर ताकद मिळाली नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मंगेश लेवन वाडेकर 40+ संघ एक बॅटर बाद 15. एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. विनोदच्या षटकात 15 धावले, 2 षटकार आले. पहिल्या चेंडू षटकार आला, त्यानंतर देखील षटकार आला, पण गणेशचं देखील विकेट मिळवलंय. अपील देखील एक झालं होतं निलेश कापसे विरुद्ध, स्ट्रॉंग अपील झालं होतं. गोलंदाजी मार्कवर चायनामॅन आलाय प्रवीण पाटील. 4 षटकांची मॅच. नेक्स्ट मॅच पडले 40+ विपक्ष अडिवली 40+. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी सज्ज राहायचंय. स्ट्राईक केलं निलेश कापसेला आपण पाहू शकता. प्रवीण गोलंदाजी मार्कवर रमेश. बघा जरी आज टॉस शशांकने केला असेल, पण संघ नायक म्हणून सातत्याने भूमिका अशोक पाटील पार पाडत असतो. रमेश पाटील ना अशोक पाटील रमेश पाटील जे खासियत आहे, सामना चालू व्हायच्या आधीच प्रवेश फी देऊन टाकतात. जेव्हा जेव्हा ते त्यांचा संघ खेळतो तेव्हा. रमेश पाटीलशी आम्ही बातचीत देखील केली. ते म्हणाले की बाळू पाटील कधी प्रवेश फी द्यायचीच असते, मग ती आधीच दिलेली काय वाईट आहे. मग आयोजकांना सूचना कराव्या लागतात की बोलवा कॅप्टनला, प्रतिनिधीला बोलवा. पंधरा धावा दाखल करत चायनामॅन गोलंदाज प्रवीण पाटील येतो गोलंदाजी मार्कवर. उंबारली गाव एनकडून स्ट्रायकरला निलेश कापसे. बेस्ट वर्सेस बेस्ट आता मुकाबला बघायला मिळेल, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल मैदानावर. प्रवीण हा चेंडू ठरून स्वीप करायचा होता. यावेळेला शॉर्टरमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मंगेश आहेत तिथे. डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रवीण देखील भरपूर अनुभवी खेळाडू, त्याला माहिती आहे की अशा बॅटरना कशा प्रकारची गोलंदाजी करायची. सुरुवात दमदार केली, सुरुवात चांगली केली. डॉट चेंडूने सुरुवात केली. लेफ्ट हँड राऊंड बेगेटनं मारा करतोय उंबारली गाव एनकडून प्रवीण. तो निलेश कापसे. ओ यावेळेला चेंडू हवेत ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे षटकामध्ये. जोपर्यंत एक धावी ते कंप्लीट केली जाते, एकने धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. एक बॅटर बाद 16 धावसंख्या आपण पाहू शकता. मंगेश लेवन वाडेकर 40+ संघ प्रथम बॅटिंग करतो. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रवीण पुणे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा टिकून स्ट्रायकला विजय भोईरला आपण पाहू शकता. ओ फटका चांगला ड्राईव्ह केला. या बेला मिस स्पीड झाली, विकेट मिळाला असता. अशोक पाटील बघा अरविंद पाटील सांगतायत की घाई नकोय, सिंगल घे जात नाहीये, मग फेकी का करा. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. लाईन आणि लेंथ काय बघ जबरदस्त बघायला म्हणजे पुऱ्या आपण बघितलं पुरेपूर फायदा घेतला होता या बेला खेळपट्टीचा. स्पिन गोलंदाज आहेत. थोडासा चेंडू पडल्यानंतर टर्न देखील होतोय. हा चेंडू बॅकपडून कट करतोय. यष्टीरक्षक बीट होतो. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केलाय. विकेट मिळाला असता इथे विजयचा आपण तर बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 17 धावा. खूप चांगलं षटक हाताळलंय. अशोक ग्रामीण खेळाडू असो, 40+ असो, रेग्युलरचे असो, बघा चेंडू सुटल्यानंतर वेगाने धाव पूर्ण करतच नाहीयेत. आता इथे विकेट गेला असता विजयचा जर फेकी चांगली असते तर. प्रवीण तो निलेश. ओ फटका चांगला आहे. मनगडे साने वळ डाऊन दी ग्राउंड. लॉंग रन क्षेत्ररक्षक आलाय. SP आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. खूप चांगली फेकी, खूप चांगली फेकी. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 18
अशोक पहिल्या षटकात 15 आल्या, पण त्यानंतर कमबॅक काय केलं बघा ना चायनामॅनने. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, लाईन आणि लेंथ बघा किती चांगले, कंट्रोल किती बघा दिशेवरती. प्रवीण पुढे गोलंदाजी मार्कवाल, लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो, स्ट्राईकला विजय भोईरला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू बॅकफुट गेले, कट केला या बेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटवर, बॅकफुट पॉइंटवर जातात. विनोद चेंडूला फीड करतायत. एकच 10 मिनिट एक चांगलं षटक आपल्याला बघायला मिळते, एक वाजवी षटक इथे संपलंय. जर प्रवीणची गोलंदाजी आवडेल एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे, खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 15 आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं फार गरजेचं आणि ते कमबॅक केलंय. फक्त 4 धावांचं षटक होतं, लाजवाब गोलंदाजी. अशोक पटेल जरी विकेट मिळालं नाही ना, पण कंजूस गोलंदाजी म्हणेल डीजे. आता काय माहिती जाणून बुजून करतात की असंच विचारतात, त्यांचं त्यांना माहिती. समालोचकांना विचारतील पाणी कुठे, समालोचन कुठनं तुम्हाला पाणी देणार. असलं तर आम्ही देतो तुम्हाला, काय हरकत नाहीये. जरा मॅचच्या दिशेने, पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही अजूनपर्यंत. नितीन काय गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. गिरीश पाटील एक लेफ्ट हॅमर गोलंदाज, अजून एक चांगला गोलंदाज. या दरम्यान विनोद वजे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू बॉल पाटील. नक्कीच विनोद वजेने काल देखील स्पर्धा खूप चांगली एन्जॉय केली आणि आज देखील आले ते. होल ऑफ केलाय, उंच गेलाय, टायमिंग चांगला झालाय का? हो टायमिंग चांगला झालाय, चेंडू गेलाय मिड विकेट, सीमा रेषा पार, षटकार. धावा फलकाती विजय भोईरच्या बॅटमधून षटकाला पहिल्या चेंडू ती गिरीशला आपण उत्तर आसमान दाखवलं. गिरीश देखील एक चांगला गोलंदाज, कमबॅक करू शकतो. इतकी ताकद इतकी गुणवत्ता या खेळाडूकडे देखील. साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपल्या पाशात गिरीश. हा चांगला चेंडू या वेळेला सोडून दिलाय, खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. नाही एकदा विचार केला मारायचा, दुसऱ्यांदा विचार केला सोडून, दुविधा अवस्थेमध्ये हा चेंडू सोडून दिलाय. गिरीशला आपण पाहू शकता लेफ्ट हँड राऊंड विकेटना मारा करतोय. खोनेगाव एनकडून तिसरं षटक प्रगतीपथावर गिरीश पाटील वैयक्तिक पहिलं संघ 30 षटक घेऊन येतोय. लेफ्ट हँडर आहे. हा चेंडू पुन्हा डाऊन साईडला टर्न केलाय, चेंडू चालला या वेळेला डिपला, क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. SPI तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. या बेला 26 धावा, एक बॅटर बाद. मंगेश 11 वाडेकर 40+ संघ, हा संघ देखील यावर्षी खूप चांगल्या तऱ्हेने आपण तर खेळ करतोय. दोन्ही संघ ताकदवान संघ, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे कशा प्रकारचं क्रिकेट खेळायचं, कशा प्रकारचं मैदानावर संघर्ष करायचा आणि संघर्षातून मॅच जिंकायची. गिरीश पण गोलंदाजी मार्कवर षटकार आल्यानंतर बघा चांगलं कमबॅक बघायला मिळतं. पहिल्या चेंडू षटकार आला, त्यानंतर डॉट एक गेला, आता सिंगल आले, म्हणजे 3 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या. स्ट्रायकला निलेश कापसे, त्याच्या बॅटमधून देखील षटकार आला एक. गिरीश तो निलेश ऑफ केला या वेळेला, टायमिंग बेमिसाल होतंय का पाहायचं. हो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण पाहतो, किती उंचावरून चेंडू चाललाय, षटकार.
आज राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असेल, आपल्या घरामध्ये जी रामाची प्रतिमा तिचं पूजन केलं असेल, राम रक्षक स्तोत्र पारायण देखील बऱ्याच जण वाचलं असेल असं अशोक पटेल प्रत्येकाची श्रद्धा आहे. गिरीश पुन्हा डाऊन साईडला टर्न केला, डाऊन डी ग्राउंड मिडविकेटला चेंडू चाललाय, एसपी येतोय वेगाने, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरते, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. धावा अशोक पाटील मला खूप चांगली माहिती देतात. 33 धावा धावफलकातील लागल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. निलेश कापसेच्या बॅटमधून 2 षटकार आले आहेत. विजय भोईरच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. चांगली बॅटिंग बघायला मिळते. विजयचा विचार केला तर विजयने आतापर्यंत 8 धावा कुठल्या 7 चेंडूमध्ये, निलेशने आपण आता 8 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्यात. गिरीश लेफ्ट हँड राऊंड द गंडा मारा करतोय, खोनीगाव एंड करून फुलटॉस ऑन साइडला लॉफ केलाय. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. रमेश पाते किती उंचावरून चेंडू चाललाय, सीमारच्या पार षटकार. पडले फुटीप्लेचे कॅप्टन आणि अडोली फुटीप्लेचे कॅप्टन आमच्या आपण तर व्यासपीठावर आहेत. या षटकात धावाले तब्बल आपण आता गिरीश पाटील तर षटक महागड राहिले. नेहमी ऍक्युरेट गोलंदाजी करतो पण आज 20 धावाले, 2 षटकार आले. एकूण 3 षटकार म्हणजे कुठेतरी आज महागडी गोलंदाजी बघायला मिळते. अशोक पाटील प्रत्येक दिवस वेगळं क्रिकेट असतं, प्रत्येक मैदान वेगळं असतं. अंतिम षटक एसपी घेऊन 39 झाले आहेत, 1 बॅटर बाद. आता पार्टनरशिप चांगली बघायला मिळते. अशोक पाटीलला 2 बॅटरमध्ये 30 धावांची भागीदारी आपल्याला बघायला मिळते आतापर्यंत. निलेश कापसे पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. एक प्रोफेशनल आपण प्रोफेसर देखील आहेत, एक चांगला खेळाडू, एक चांगला मैदानाच्या बाहेर देखील एक व्यक्तिमत्व आहे. पण साईडला क्षेत्ररक्षण, स्कोअर लागला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेट रिझन मध्ये पाहू शकता. डीपला लॉंगॉनला आपण रमेशला आपण पाहू शकता. लॉंग आपला 36, ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर रिझन. ओ ड्राईव्ह केला यावेळेला हवेमध्ये चेंडू 1 कव्हर रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का, 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा वेळ घेतला चेंडू उचलण्यासाठी आणि त्याचा अवधी आपण तर 1चं रूपांतर 2 मध्ये. धावसंख्या धाव फलकावरती 41. सुभाष पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतो उंबारली गाव एंड कडून. नेक्स्ट मॅच देखील अशोक पाटील खूप चांगली बघायला मिळेल. पडले 40+ विपक्ष अडिवली 40+, 2 बलाढ्य संघांमध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. ही मॅच देखील फार महत्वाची. सुभाष तो निलेश डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका खूप चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 झाल्या असत्या, मानस होतं पण धाडस नव्हतं. अशोक पाटील मनात जर धाडस नसेल ना तर मानस करूच नका, आणि तेच केलं नाही. निलेश कापसेला माहिती आहे की विजय पोहोचणार नाहीयेत, त्यामुळे त्यांनी मानस दाखवलत नाही. 2 ने धावसंख्या, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 42. चेंडू बाकीत अजून 4. सुरुवात खूप चांगली केली एसपीने देखील. सुभाष तो विजय आज चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. वाडिश लॉंगर क्षेत्ररक्षण डीप मध्ये येतोय. 1 धाव कंप्लीट केली. रमेशचं चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो, खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. अशोक पाटील 3 चेंडू अप्रतिम फेकलेत सुभाषने. लाईन आणि लेंथ बघा, मिडस्टमर चेंडू फेकतोय. 43 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. स्ट्राईक केला निलेश कापसे आपण पाहू शकता. सुभाष तो निलेश ओ पुन्हा एकदा आपण बॉल बॅक ड्राईव्ह, खूप चांगला चेंडू. फिंगर थोडस रोल करते, गती कमी गेली होती या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये. सुभाष तो निलेश फटका चांगला या वेळेला. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आलाय. रमेश आले आहेत पण त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मच निडेड चौकार. टीम चेंडू पहिल्या सत्रातील. नाही अशोक पाटील आज रामनवमी 22 जानेवारीला रामाचं मंदिर
अंतिम चेंडू सुभाष ओ लॉफ केला यायला क्षेत्ररक्षक आहे पायचे पंचांचा इशारा काय तो यावेळेला षटकार 53 धावांचं लक्ष असणार यस डीजे जय पिंपला देवी किंवा बालाजी मित्रमंडळ तुम्हाला कॉल करायचे. आडवली 40+ संघ टॉस विन आहे. लगेचच निर्णय कळवा आम्हाला. काही क्षणातच पुढच्या मॅचलाही सुरुवात होईल. मात्र या मॅचमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली मंगेश इलेव्हन वाडेकरच्या माध्यमातून. 54 धावांचं लक्ष. इथून मात्र श्यामदादा गायकर पाटील संद 40+ संघ हे आव्हान पार करतो की जय आपण तर मंगेश इलेव्हन वाडेकर 40+ त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन कानेच्याकडे. धन्यवाद डीजे. भाऊ पाटील धन्यवाद. करण कान. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. श्री बालाजी मित्रमंडळ
व जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस 40+ 32 ग्रामीण संघ आणि आपण पाहतोय 16 रेग्युलरचे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 40+ साठी आपण पाहतोय होंडा शाईन ही बाईक तुम्हाला पाहायला मिळते. कुमार कैलासवासी शांतीबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार साहिल नरेश ठाकूर ध्रुवी एंटरप्राइजेस आणि बालाजी स्टेट. मात्र लक्षात घ्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये फायनल मॅचच्या धावा विकेट मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीत. त्यामुळे सेमीफायनल पर्यंतच तुमच्या धावा विकेट काउंट होतील. लक्षात असू द्या प्रत्येक टीम. या मॅच मध्ये 29 धावांची इनिंग तुम्हाला निलेश कापसेची पाहायला मिळाली. शेवटपर्यंत मैदानात थांबला आणि आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग त्याने केली या मॅच मध्ये आणि त्याला साथ देत असताना 8 बॉल 15ची खेळी आपण विजय भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सामना पहिल्या सत्रामध्ये मंगेश 11 वाडेकर संघाने 53 धावा केल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 54 धावा कराव्याच लागतील. त्या श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप 40+ संघाला दिलीप शेठ गायकर फॅन टीम तुम्हाला पाहायला मिळते जे या टीमचे पुरस्कर्ते त्यांचेही हार्दिक स्वागत. सामन्याला होते सुरुवात. पुढच्या मॅचचा टॉस झाला. आडिवली 40+ ने टॉस जिंकलेला आहे. पुढच्या मॅच मध्ये पडले 40+ विरोधात. सलामी जोडी आपण पाहतोय मधुरा तुम्ही पाहताय आणि पहिले षटक घेऊन निलेश कापसे. निलेश कापसेचा पहिलाच बॉल तुम्हाला पाहायला मिळते. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. खेळाडू वाटतं 38 सर्कलच्या बाहेर होते का. योग्य डिसिजन बघा. जगदीश दुधकर सरांचं कौतुक करेल मॅन फ्रॉम वसार. आणि आता येणारा चेंडू फ्रीट असेल. हे लक्ष पाहिजे तुमचं ज्यावेळी पंच मैदानाच्या आतमध्ये असतात त्या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. मग कोणताही डिसिजन असो तुमचं अचूक लक्ष असणं गरजेचं. आणि आता फ्रीटचा बॉल असेल मधूसाठी. निलेश कापसेचा पहिलाच बॉल नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. तुम्हाला सर्कल बघणं गरजेचं आहे. तुम्ही एक्झॅक्ट कुठे फिल्डिंग करता हे बघणं गरजेचं आहे. आणि बघा निलेश कापसे हेच सांगते 2 धावा गेलेल्या आहेत की त्यालाही माहिती आहे सुभाष पाडे आणि मधुपाडीमध्ये रनिंग चांगली. फ्रीटचा बॉल होता मात्र फायदा घेऊ शकले नाहीत. एकंदरीत 3 धावा धापल करत आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल नो बॉल होता. कदाचित खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते आणि अचूक लक्ष जगदीश दुधकर सरांचा तुम्हाला पाहायला मिळालं या मॅच मध्ये. एसपी पॅनलचे पंच. निलेशचा पुढचा बॉल. हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. मधू पहिल्या 2 मॅच मध्ये सलामीला आले नाही. तिसऱ्या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये आता सलामीला आलेत कारण त्यांना माहिती आहे एक्झॅक्ट निलेश कापसे विजय भोईर संदेश दळवी यांच्या विरोधात कशा प्रकारे खेळायचे चांगलं ठाऊक आहे. मग हे विसरून चालणार नाही. सतीश पाटील सुद्धा या टीमचा एक इन्फॉर्म फलंदाज आहे. त्यांनी चांगली बॅटिंग केलेली. याच मैदानामध्ये त्याला बेस्ट बॅट्समनचा किताब मिळाला होता. सुभाष पाटील मॅन ऑफ द सिरीज होते. आमचे बॉल बॉय जे आहेत त्याला विनंती आपण सीमारेषेवर तयार राहायचे. करण एका जागेवर थांबू नका. बॉल लगेच चालून द्यायचे. निलेश कापसे राईटम राऊंड द विकेट. मधूसाठी हा बॉल थोडीशी गती कमी केली आणि सुभाष थोडेसे नाराज आहेत नॉन स्ट्राईकला कारण या बॉलवरती कदाचित चौकार षटकार यायला होता. निलेश कापसेने थोडीशी चेंडूची गती कमी केली होती. डॉट बॉलची जी समाप्ती होती हा ऍक्शन रिप्ले कदाचित बॅटची जे होती कारण निलेश कापसेच्या ऍक्शन वर तसंच वाटतंय. जबरदस्त क्रिकेट. आताच अध्यक्ष चषक मध्ये आपण पाहिलं तर FZ यामा बाईक निलेश कापसेला मिळाली मॅन ऑफ द सिरीज. इथे एका हातात झेल पकडण्याचा प्रयत्न होता. सुभाष पाटील बघा ना किती वेगाने धावतात या मॅच मध्ये कारण त्यांना माहिती एक रन्स महत्वाचे. ऍक्शन रिप्ले बघूया. कव्हरच्या वरून खेळायचं होतं. झेल थोडासा कठीणच होता 38 सर्कल मध्ये त्यांच्या हाईट पासून बॉल थोडासा उंचच होता. मात्र प्रयत्न चांगले केले. 11 धाबा आलेल्या आहेत. हा बॉल पाहावा लागेल. पंचांना ऑफ स्टंपच्या बाहेर आहे कारण इतकं सोपं नाही. पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकं बॅटिंग केली निलेशने आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या इनिंगची सुरुवात त्यालाच करायची बॉलिंग मध्ये. त्यामुळे इतकं सोपं नाहीये क्रिकेट. फिटनेस त्यानंतर थोडंसं खेळाडू 40+ चे खेळाडू आहेत थोडंसं थकान महसूस करतात. मात्र जर मुख्य गोलंदाज तर ते करावं लागतं.
सुभाषने एक षटक टाकलं, त्यालाही सलामीला यावं लागलं. या गोष्टी महत्वाच्या आहेत अष्टपैलू खेळाडूसाठी. हाही चेंडू उंच गेलाय. मधु पाटीलने हा बॉल पाठवून दिलाय. मुरलीधर म्हात्रे यांच्या कटआउटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अशोक पाटील आमची ही चर्चा होती की मधु पाटील एकदा लय मध्ये आले की त्यांना थांबवणं मग चांगल्या चांगल्या गोलंदाजी अग्निपरीक्षा लागते. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय 40+ मध्ये 2 बाईक्स सुद्धा या खेळाडूच्या नावावरती राहिलेले आहेत. तर तो एकदा लय मध्ये आल्यानंतर त्याला थांबवणं कठीण असतं. 5 बॉलमध्ये 18 धावा आलेल्या आहेत. एक बॉल अजूनही निलेश कापसेचा शिल्लक आहे. मधु पाटीलच्या बॅटमधून चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धेत त्याच्याकडनं बॅटिंग झाली नव्हती, त्यामुळे त्याला म्हणजे आज काहीतरी करायचंय आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी, आणि तोच निश्चय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मधु तुम्ही बांधायत. 5 बॉलमध्ये 18 धावा आल्यात. निलेश कापसेचा पुढचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता. कव्हरच्या वरून चेंडूला पाठवलाय. तीन धावा इथे धावून घेतल्यात आणि निलेश कापसेचं थोडस मागणं षटक म्हणावं लागेल. त्याने 21 धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेत. तब्बल 21 धावा. काय सुरुवात केली आहे श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संघ 40+. दिलीप शेठ गायकर यांनी पुरस्कृत केलेला संघ जे दाती विषयत नेहमीच या संघावरती विश्वास दाखवतात. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आले, त्यामुळे सरासरी भरपूर खाली आली आहे. 18 बॉलमध्ये आता 33 करायचे आहेत. 11.00 सरासरी. ऐकूया डीजे सुजलच्या माध्यमातून एक्सू मधुर संगीत. शान संघ 40+. चला आडुली 40+ संघ आपला निर्णय करायचे. पुढच्या मॅच मध्ये आडिवली 40+ ने टॉस जिंकलेला आहे. सुपर 8ची दुसरी मॅच. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पहिला संघ आपण पाहिला शील 40+, त्यानंतर तुर्वे 40+, आणि आता तिसरा संघ या ओव्हर मॅच नंतर तुम्हाला उत्तर मिळेलच. वाडेकर की संदप. मगाशीच मी उल्लेख केला मालिकावीरसाठी होंडा शाईन जी बाईक आहे. फायनल मॅचच्या धावा विकेट काउंट होणार नाहीयेत लक्षात घ्या मालिकावीरसाठी, आणि रेग्युलर साठी सुद्धा तोच नियम आहे. पहिल्या ओव्हर मध्ये चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल, मात्र पहिल्या ओव्हर नंतर चेंडू जुना दिला जाईल लक्षात घ्या. एक रिव्ह्यू तुमच्याकडे. रनआउट बिमर वाईट. 15 सेकंदाच्या आत त्याचा वापर करा. विजय भोईर आले आता गोलंदाजी करण्यासाठी. ज्या विजयने चांगली गोलंदाजी केली होती आकाशन 40+ टीमच्या विरोधात. 2 महत्वाचे विकेट त्याने घेतले होते. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत मधू, मात्र लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. याच मैदानामध्ये उंबारली चषकची स्पर्धा झाली. 40+ 16 संघ आणि त्या स्पर्धेतला चॅम्पियन संघ होता श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप. त्यामुळे सहजा मॅच सोडणार नाहीये सुभाष आणि मधू. हाही वाईटच आहे. हातावरती नियंत्रण नाहीये विजयच्या. 2 बॉल वाईट आलेत. बाळू पाटील 54चा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आणि आता हे 2 वाईट म्हणजेच काय तर 23. सुरुवात चांगली झाली श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदप. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. मधु पाटील ऑन फायर.
तर बहुपाटी रामनवमी, त्यामुळे रामनवमीच्या सर्व आमच्या खेळाडूंना, प्रेक्षकांना, आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काय सुरुवात केली 54चा पाठलाग ज्यावेळी करायचा होता पहिल्याच ओव्हरपासून आक्रमण मधु पाटीलने आतापर्यंत दाखवलं. या मॅच मध्ये सुभाषने अजूनही खातं उघडलं नाही कारण की स्ट्राईकच त्याच्याकडे आली नाही. 27 धाबा झाल्या. श्यामदादा गायकर प्रतिष्ठान त्यांचे लकी बॅन इथे मात्र हलके हाताने खेळत आहेत. नाही, फिल्डिंगचा स्टँडर्ड बघा 40% हेच तर क्रिकेट आहे ना, फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांनी जपलंय. ज्यावेळी चांगलं क्रीडांगण असतं आपण पाहतो तर रघुनाथ पाटील क्रीडांगण, उंबारली वैकुंठ हरिभक्त परायण, मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण, असे क्रीडांगण असतात. त्यावेळी तुम्ही डाय मारल्यानंतर तुम्हाला दुखापत होणार नाहीये. रामनवमीचा आपण फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. निमित्ताने हिंदू बांधवांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. सुभाषला असा बॉल तुम्ही दिला तर नक्कीच त्याच्यावरती चौकाराची मोहर लागेल. फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. कराने खातं उघडलंय. सुपर 8च्या मॅच मध्ये धावा झाल्यात 32. 22 धावा जुनी करायची आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच सोपी होत चालली. हाई चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 33. विजय भोईरच्या हातावरती नियंत्रण नाहीये. ज्या विजयने चांगली गोलंदाजी केली होती या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. सुखदेव पाटील साहेबांचं आगमन झाले उंबारलीचे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. शॉट ऑफ द डे असं म्हणतो तरी अवघड ठरणार नाहीये. सुभाष पाटीलच्या बॅट मधून आलेला दुसरा चौकार. धावा झाल्या त्या ओव्हर मध्ये. अशोक सांगतात अजूनही 2 बॉल बाकी आहेत. म्हणजे काय बॅटिंग सुरू आहे बघा ना. 37 धावांची भागीदारी. मधु 24 वरती नाबाद आहे. सुभाष 8 वरती नाबाद आहे. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत. गलीमधले क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा वेगाने पूर्ण झाल्या आहेत. सुभाषने कॉल दिलाय. तिसऱ्या धावेचा मात्र अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुभाषच्या बॅट मधून आलेला हा तिसरा चौकार सलग. एक्केचाळीस धावा आपण पाहतोय. कार्यसम्राट निवृत्ती पाटील, माजी सरपंच इडोडी यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. काल मुकेश पाटील साहेबांनी तुम्ही पाहिलं. सोनारपाड्याचे माजी सरपंच. आई लेग स्टंपच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. 21 धावा आतापर्यंत विजय भोईरने खर्च केल्यात. 21 निलेश कापसेने दिल्या होत्या. 21 विजय भोईरने दिल्यात. अजून एक बॉल शिल्लक. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली आणि अखेर पॉवर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका धावा झाल्यात त्या श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संद 40+ संघाच्या 43. दिलीप शेठ गायकर यांनी पुरुष उत्कृष्ट संघाने आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे 11. एक वेळ डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बारा चेंडू 11 धावांची गरज. जर आदर्श पडले 40+ संघ या स्पर्धेत
पात्र झाला तर नक्कीच आनंद गौतम भोईर यांच्याकडून 7,080 रुपयाचं कॅश प्राइज आणि ओवी राजेश राऊत यांच्याकडनं 5,222 रुपयाचं कॅश प्राइज पडले फोर्टी प्लस संघाला दिलं जाईल. जर पडले फोर्टी प्लस संघ सर या स्पर्धेच्या फायनलमध्ये पात्र ठरला तर त्यासाठी 2 मॅचेस अजून जिंकाव्या लागतील. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. संदेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिलं वाडेकर संघाचा तर इथे झेलची शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये. मधुची खेळी इथे समाप्त झाली आहे. पहिला धक्का श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ 40 प्लसला. चोवीस धावांची इनिंग इथे समाप्त झाली मधु पाटीलची. मात्र जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे. 10 चेंडूमध्ये 10 धाबा जुनी करायचे त्या मॅच मध्ये. वाडेकर संघ मंगेश इलेवन वाडेकर संघ सहजा मॅच सोडणार नाहीये. तो बॅटिंग लाईनअप सुद्धा चांगली आहे, विसरून चालणार नाही. आता रमेश पाटील आलेत. दहा चेंडू 10 धाबा या मॅच मध्ये करायचे आहेत. या अगोदर सुद्धा संदर्भ 40 प्लस संघाने आपण पाहिलं तर 49 धावा चेस केल्या होत्या जुनी डोंबिवलीच्या विरोधात याच मैदानात याच स्पर्धेत. सुभाष पाटील बघा जसा फटका खेळ तसा त्यांनी कॉल दिला अशोक की 2 धावा घ्यायचे रमेश आणि त्या घेतल्यात. हा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे. 46 कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार येणार नाहीये. शशिकांत पाटील सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. 9 चेंडू 8 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ 40 प्लस. कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 8 चेंडू 8 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. अडिवली 40 प्लस संघ टॉस विन आहे, त्यांना फाईट करेल तो पडले 40 प्लस. स्लोअर बॉल होता आणि त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून. रमेश पाटीलच्या बॅट मधून आलाय मॅच खुली करणारा हा सिक्सर. बावन्न धावा धाबॉल कधी लागल्या त्या श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ 40 प्लस. आणि आता चेंडू शिल्लक आहे 7 धावा करायच्या 2. संदर्भ 40 प्लस शेवटच्या स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये आला. हाई फटका चांगला आहे आणि थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तो श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ 40 प्लस संघ पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. चौकाला की षटकार चेक करते का? ओके करा, चेक करूया. अडिवली 40 प्लस ने टॉस जिंकला. निर्णयाची अंमलबजावणी लगेच करा. आणि हा चौकार आहे का षटकार आहे आम्ही चेक करतोय. चौकार आहे, भरपूर पुढे चौकार मारून हा सामना फिनिश केलाय. अभिनंदन शशांक पाटील ज्यांची कॅप्टन्सी बघा सलग या मैदानामध्ये दुसऱ्यांदा ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करत असताना श्यामदादा गायकर प्रतिष्ठान संदर्भ 40 प्लस. अभिनंदन दिलीप शेठ गायकर दातिवली ज्यांनी पुरस्कृत केला संघाने. हा बॅटिंग कार्ड बघा 29 धावांची काही निलेश कापसेने केली. मात्र प्रत्युत्तर देताना मधुकरच्या 10 बॉल मध्ये 24, सुभाषच्या 5 बॉल मध्ये 13 आणि रमेशच्या 4 बॉल मध्ये 12. बॉलिंगचा आपण विचार केला प्रवीण पाटीलचं मी कौतुक करेल. चायनामॅन गोलंदाज 1 षटक 3 धावा. विनोद पाटील 1 षटक 14, सुभाष 1 षटक 14 आणि गिरीश पाटील 1 षटक 20. प्रत्युत्तर देताना संदेश 1 षटक